सर्वजण मांडव स्थापनासाठी आलेले आहेत. मला मुलगी नाही स्वतःला, उद्या मला मुलगी येणार आहे. साईडला बघा दिवे आणि मोदक बनवता ना हे. हाय नमस्कार नमस्कार नमस्कार, वेलकम बॅक टू ठाकूर व्लॉग्स. आणि आज आपण आलोय एक रॉयल हल्दी कव्हर करण्यासाठी. आज आपण आलोय केगाव दांड्यावरती आदित्य दादाच्या हल्दी सोहळा कव्हर करण्यासाठी. आगरी कोली पद्धत परंपरा आपण व्हिडिओ मध्ये आपल्या दाखवत असतो हल्दीच्या. तर ह्या रॉयल हल्दीमध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार आहे ते आता व्हिडिओ बघा मग समजेलच. आणि एकदम म्हणजे असं मंडप बघताय, एकदम मोठा मंडप बांधलाय, मस्त ग्राउंड आहे आणि या साईडला ऑर्केस्ट्रा वगैरे पण होणार आहे रात्री. आणि जगदीश दादा पाटील तो आपला म्हणजे माझा तर खरा एकदम जुना फेवरेट सिंगर आहे. तुमचा असेल तर कमेंट करा. आणि चला व्हिडिओ सुरू करूया. नक्की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करा. ही एक मेन एंट्रन्स जी गावात जाते, गावातला रोड आणि साईडला मस्त की बॅनर लावलाय. त्याला पोहोचलोय आदित्य दादाच्या मांडवामध्ये. आणि सकाळ सकाळ सर्वजण आता मांडव स्थापना चालू असेल ना, मांडव स्थापना चालू असेल आता. सर्वांना हळद कुंकू वगैरे लावतात. त्याच्यानंतर सर्व तुम्हाला माहितीच आहे, आपली पुरुष मंडळी येत असते सकाळ सकाळी मांडव स्थापनासाठी. हो बरं आहे, बरं आहे, बरात ना तुम्ही. हो, सकाळ सकाळ आपली पुरुष मंडळी येत असते मांडव स्थापनासाठी. ओमकार सर्वांसाठी कुर्ते पिवले हल्दीचे कुर्ते बघताय आदित्य दादाच्या हल्दीला. आणि एकदम रॉयल अशी हालत तुम्हाला आजच्या दिवसाला हे बघायला भेटणार आहे. आणि आपलं आलोय ते म्हणजे केगाव तांडे होते. आणि इथं पण बघा मस्त सुंदर असं सेटअप केलंय, मस्त हल्दी वगैरे लावासाठी. आता सकाळ सकाळ सर्वांची चाय आणि वड्यांसोबत पहिले तर सर्वांचा टिक्का वगैरे लावून स्वागत केलं. हा. दिवा विजलाय. तुम्ही नवऱ्याचे नाही, नवऱ्याचे तुम्ही मावशी भावा बोलले. आणि तुम्ही आत्या, नवऱ्याची आत्या आणि मावशी. सगळ्यांना हळद कुंकू लावताना दिसतंय बघा. पण आतमध्ये आलतो म्हणजे एंट्री केली तसं म्हणजे पूर्ण काही मांडव टाकलेला आहे आतमधल्या साईडला. आणि मांडव स्थापना झालेली आहे. ते आपण लावतो मांडवाला सर्व जाऊन येऊन. ते साईडला आपण गेलतो तिथं भरपूर मोठा आहे, पण इकडं मांडव स्थापना सकाळ सकाळ झालेली आहे बघा तुम्ही. कोली लोकांचे आपण हल्दीमध्ये जर जातो तर सकाळ सकाळी तुम्हाला सर्वात पहिले सोय असते ती म्हणजे जवला, वांगा आणि वडे आणि खावणे वगैरे जे काय असेल ते आता सकाळ सकाळ बनवतात आहेत सर्वजण. वडे वडे यांचे नीट लावा, दोन दोन वेळा लावा. सकाळ सकाळ सर्वजण महिला मंडळ आता दादाची आंघोळ सकाळची उठणं वगैरे लावून त्याची. सकाळी नवऱ्याची आंघोळ वगैरे झाली का त्याच्यानंतर मग त्याला हळद वगैरे लावण्यात येईल. हा पूर्ण जो सोहळा आहे आपल्या आगरी कोली संस्कृती परंपरा जे आपण पार करतो हल्दीच्या दिवशी ते तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न. नक्की व्हिडिओ मध्ये राहा शेवटपर्यंत. आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला सकाळी मांडव स्थापना वगैरे झाली आणि आता घरामध्ये जो जो आपला कार्य असतो तो आता हे करवल्यास तुम्हाला सांगतील काय चालू आहे ते सध्या. आता हे अक्षता आहेत ते आम्ही करतोय. हे सगळे आमचे फॅमिली मेंबर्स बसलेत. श्रविका, अपूर्वा ही माझी बहीण, ही माझी मामी, हे आत्या,
नवरदेवाची ही आत्या आहे. ही आम्ही ही पण करवली आहे. ही मोठी मावशी नवरदेवाची, ती एक करवली, ती मावशी नाशिकची त्याची, ही अन्विका आमची छोटी करवली आणि हे आंटी आहेत. आणि आता हे सर्व तुम्ही हे काय करता म्हणजे अक्षदा आम्ही भरतोय उद्यासाठी. उद्यासाठी अक्षरा करता. चालेल. आता अक्षदा वगैरे झाला मिक्स करून सगळा कलर वगैरे. आता आपण जाऊया साईडला मोदक बनवतात आहेत काकीचा, त्यांची तर जाऊया आता. या साईडला बघा दिवे आणि मोदक बनवता ना, हे मोदक आणि दिवे झाले भरपूर असे मोदक देव कार्यासाठी ना. चालू आहे का? अजून काम चालू आहे. चालू आहे. आपली दौलारीन एक नंबर आवाज प्रेमाताई. हा दौलारीन प्रेमाताई आहे. या पण सुशीलाताई. दोन धावणारे. मी यांना ओळखला आवाजावरची, आवाज येत होता ना, आवाजावरची ओळख. देव हाणाला चाललेत बघा, कुलदैवत ना आपले, ते हाणाला चाललेत. कुठे ते असतात ते बाजूलाच आहेत, बाजूचे इथं. म्हणजे चला मग सोबतच जाऊया. आणि साड्यांचा थाट हे सर्वही केलाय, एकदम छान दिसतंय. आणि सर्वांसाठी येल्लो कुर्ते, ते सुद्धा भरपूर छान. मांडव पण एक नंबर आहे. आता चला देव घेऊन येऊया, नंतर हळद वगैरे सर्व लागेल. चला तर आता हळद लावण्याचा, म्हणजे हळद लावण्याचा जो कार्य असतं घरामध्ये. नाना बरे आहेत ना? हा सर्व काय आता सर्व मांडतीन बघा आपले नाना. हॅलो, तुम्ही कुठच्या? तुम्ही कुठच्या आहात? नाशिक. जासईच्या. आणि तू? नाशिकच्या आहात. अच्छा, काय खाल्लंय तिने? आणि तू उरणची आहेस? काय आहे? तू कुठची आहेस? उरणची आहेस तू पण? दोघी बहिणी आहेत काय? हा चला तर मग आता हळद वगैरे सर्व काय कार्य, देवांचा कार्य, मानपण जे असते सकाळी ते पाटा बिटा आता ठेवलंय सर्व काय. चला आता हाच कार्य, त्याच्यानंतर दादाला हळद लावतील, ते सर्व दाखवते तुम्हाला. सकाळपासून सर्वजण मला तर वाटते कामात होता. भाऊ, दादा, बाबा, आई सुद्धा. आणि पाटील फॅमिली ना, पाटील परिवार, त्यांच्याशी आता तुम्हाला भेट करून देतो. बाबांजवळ येऊया. बाबा, घरात पहिला कार्य असेल ना? होय, आमच्या घरात पहिलंच लग्न आहे आदित्य दादाचं. त्यामुळं आमच्या घरात सगळ्यांना आनंद आहे आणि उत्साहाचं वातावरण आहे. सकाळपासून म्हणजे उत्साह तर आहे भरपूर सारा. सर्वजण पाहुणी मंडळी सुद्धा सकाळपासून चालूच आहे घरामध्ये. दादा, तुझा हळद आणि लव आहे की अरेंज आहे? माझं लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज. हा. लव्ह मॅरेज आहे. कसा वाटते तुला? लव्ह फायनली सक्सेस झाला असेल, कसं वाटतं? छान वाटतंय. छान वाटते. छान. छान वाटते. आई जवळ येऊया. म्हणजे आईला सर्वात लाडका तिचा मुलगा असतो, अशी तिची दोन्ही मुलं. आता आता मोठे मुलाचा कार्य आहे, तुम्हाला कसं वाटतंय? खूप आनंद वाटतोय. छान एकदम. फायनली उद्या लग्न कार्य सर्व. हा लग्न आहे उद्या माझ्या मुलाचं. मला खूप आनंद वाटते, छान वाटते. उद्या मला मुलगी नाही स्वतःला, उद्या मला मुलगी येणार आहे. हा, हा. म्हणजे मुलगी येईल घरामध्ये. आनंद. हो. छोटा भाऊ काय बोलशील दादा बद्दल तुझ्या? नाही, लग्नाचे धावपळ तो पण होता, तो हे झालं त्याचं. जरा हे चांगलंच वाटतंय, सगळं लग्न बिग्न कार्य आहे त्याचं कार्य. चांगलाच आहे. आणि तो सुद्धा सकाळपासून धावपळ करतोय आणि मजा येईल नक्की रात्री सुद्धा. तुम्ही सुद्धा हळदीला आणि लग्नाला आणि लग्नाला यायचं. नक्की पाटील परिवाराने तुम्हाला सुद्धा आमंत्रण केलंय. सर्वही लग्नाला नक्की या. हल्दीला आता आज तर हळद होऊन जाईल, नक्की उद्या लग्नाला या. हा हे बघा, आई आणि बाबाई दादासाठी गिफ्ट घेतलंय. आमच्याकडे मला तर वाटते दादाला खरं तर घड्याळांचा शॉक आहे. हा, घड्याळ त्याच्या हातात बघितले, गाडीचा आणि गडाला घड्याळाचा शॉक आहे बघा. मस्त आवडला. खूप त्याची चॉईस असेल ना. चालेल, मस्त. सर्व मानपानची जी तयारी असते, आपण सर्वांना मानपान वगैरे देतो देवांना, तर सर्व नारळ सर्वांसाठी काढलेले.
त्यामध्ये सर्व पाहुणे मंडळी दादाला हळद लावण्यासाठी आता थोड्याच वेळात हळद लावण्यात येईल. बसून काय होते बसूनच लावा गाण्याला पण चला आता हळद लावण्याचं कार्य आतमध्ये घरामध्ये सुरूच आहे आणि या साईडला आता मुंडवल्या सुद्धा बांधताना दिसतात दादाला. आपल्या घरात म्हणजे काही कार्य असला, हल्दी लग्न कार्य वगैरे असला का सर्वजण मामा मावशी आत्या मामा सर्व काय मित्र परिवार सर्व आपल्या घरी येत असतात आणि आपलं घर एकदम म्हणजे भरलेलं असते. नक्कीच तेव्हा आनंद असते कारण सर्वजण हातभार लावायला कार्यासाठी आपले येत असतात. आता दादाला सर्व हळद लावतील आणि घरामध्ये मला वाटते 5 पेक्षा जास्त जणी हळद लावली, पण आता इथं बघा घरामध्ये सर्वच हळद लावली. आता तुम्ही लावा. बघा आदित्य दादाची मम्मी हळद लावताना दिसते. लावा लावा कॅमेरा मध्ये नको बघू दादा पाठी येतो थोडा त्यांचा आता लावा एकदा सोबत लावा सगळे. चोला 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 नको नको सर्वजण हळद लावण्यासाठी थांबलेत. हाय करा हाय 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 का नाही मूड नाही तुम्ही सर्व एक मॅचिंग केलं. तुम्ही कोण दादाच्या मामी मामी मावशी म्हणजे सर्व वेगवेगळे आहेत. नाही तर असं असते एक थाट करून येतात सर्व मामी असतात. ही दमली घाबरली हळद बघून. चालेल हे सर्वजण पण हळद लावण्यासाठी आलेत, पण आता माझा मोबाईल गरम झालाय, जरा फ्रीज मध्ये ठेवून येते मी. तोपर्यंत तुम्ही लावा हळद. मला पण हाय बरी आहेस ना. हो मस्त. हो बघतेस ना आवडतात माझी आत्या बघ. बघा किती क्यूट आलंय हल्दीसाठी. हिचं नाव काय हाय चालेल माझं नाव विचारलं ना म्हणून थँक्यू.
ही मामा फॅमिली कुठली फॅमिली मी कसा ओळखला हा मस्त छान छान म्हणजे सकाळपासून आलोय ना तेव्हापासून म्हणजे काय मेजवानी आहे तेच घेतलंय नाही तर आता तुम्हाला दाखवते शेक घेता घेता रितेश कॅमेरा बोलायचे ना मटन शेफ इथे मिनी सर्व हे बनवलंय हे ना आई आई इथे बनवला ना सगळा हो आई पण हो बोलताय सर्व मी बनवलंय मटन 200 किलो आणि चिकन 40 किलो काय नागाने बघतो आपली सर्व करंजाची मंडळी तुम्हाला दिसते बघा आता हल्दीसाठी दादाच्या मावशा काकी काका मामा मामी तसेच या घरचे जावई मंडळ तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत हाताला आईला पोरी नटून कटूनशी आज आमची राजाची हलदीला आज आमची राजाची हलदी